थँक यू सर. आपल्या षटकारांचं कॅश प्राईज होतं आपले संघ मालकांकडून. मी अण्णांना विनंती करतो की आपल्या अण्णांच्या हस्ते स्वीकारायचं आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ओ यावेळी पहा रिवासला चेंडू सरळ चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. मध्ये स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळालाय. ललित स्ट्राइक एंड वरती. हो हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर घेतलं त्यानंतर मात्र दुसरी धाव अतिशय वेगाने चिताची चपळाई मैदानाच्या आतमध्ये. पहा असं म्हटलं जातं ना की ज्यावेळी एखादा सिंह मैदानाच्या आतमध्ये जंगलामध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी तो धावत असतो. तो धावत असतो त्याच्या पोटासाठी, त्याच्या पोटातल्या भुकेसाठी. मात्र त्याच ठिकाणी आपण पाहिलं ना तर हरिण देखील असतं. हरिण देखील धावत असतं. मात्र ते आपलं जीव वाचवण्यासाठी धावत असतं. म्हणजे जीवाची धावपळ ही कायमच सुरू असते. तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि धावपळही करावी लागेल. जीव वाचवावी लागेल आणि जीव घ्यावाही लागेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्ट्राइक एंड वरती स्कोर कार्ड कडे नजर वळवली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची ओव्हर, 4 षटकांची मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण आल्यात. समोर फलंदाज सँडी. हो 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 यावेळी पहा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक येईल. फील्ड करेल, कॅरी करेल, थ्रो करेल. कॉम्प्लीट केली गेली आहे. ती धावसंख्या 1. ललित मैदानाच्या आतमध्ये आलेत. 14 धावा. 14 हा आकडा पाहायला मिळालाय. 14 रन्स ऑन दी बोर्ड. ललित स्ट्राइक एंड वरती अगेन्स्ट द किरण. पहिलाच बॉल खेळल्यानंतर दुसरा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फील्ड करतील. बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली ती 1 धाव. या एका धावेने धाव संख्या वाढली गेली आहे 15 या आकड्यावरती. पहा असं म्हटलं जातं ना साखर गोड आहे ना म्हणून ती कागदावर लिहून चालत नाही तर ती खावी लागते. चौकार षटकार मारल्याशिवाय विजय तुम्हाला मिळणार नाही. इथे पहा विकेटचं सॅक्रिफाईस. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चा खेळ समाप्त झालाय. 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. धाव फलकावरती धाव संख्या 16. माफ करा 15 धावा आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती. आपण 2 संघ पाहतोय. एका बाजूला दख्खन पन्हाळा तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स येल्लोर. यावेळी पहा कमालीचा फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ ठोकलाय तो क्रॅकिंग विध्वंसक षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहिलाय. नाव आहे ललित. आक्रमक होतोय ललित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुधारी तलवार. बिहाइंड द विकेट आपण पाहिलं ना तर या
22च्या सुरुवातीमध्ये एक धाव अंकित केली आहे. एक धावफलकावरती वाढेल जाऊन पोहोचली आहे. 22 ही धावसंख्या. 22 स्ट्राइक एंड वरती फलंदाजी साडी. सूरज आले आहेत. सूरज एक धडधाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल फेस करेल. हो यावेळी पहा जागा बनवली आहे. तदनंतर मात्र डायरेक्ट हिट मस्ट होता. तदनंतर मात्र कंप्लीट केली गेली होती एक धाव. होणारी उसळी घेणारी बॉल सातत्याने पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले गोलंदाज आपण पाहिलं तर नाव किरण यांनी मात्र सातत्याने हार्ड लेंथ गोलंदाजी हाताळली. तिथे मात्र त्यांनी धावा खर्ची केल्यात. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावली गेले ती धावा 23. किरण यांनी मात्र 10 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 10. एकूण 23 धावा. स्कोर कार्ड वरती 2 फलंदाज बाद झालेत. पहा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलंय ते सचिन कुंभार, पोलीस, शाहूवाडी तालुका. तदनंतर मात्र सुयशजी पाटील यांचं या स्पर्धेच्या दरम्यान आणि दिगंबरजी चिले साहेब मोस्ट वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज कृष्णाप गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सूरज साडे. सूरज समोर उभा आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. त्याच्यावरती चढवलाय प्रहार. इथे टोल केलाय, वसूल केलाय, ठोकलाय तो षटकार. 6 धावा. सूरज मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने पहिल्याच बॉल वरती आपला आक्रमक पवित्रा दाखवलाय. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती स्ट्राइक एंड वरती ज्या फलंदाजाला पाहताय ना त्याचं नाव आहे सूरज. तो तळपलाय मैदानाच्या आतमध्ये. सूरज हो याही वेळी लोअर फुल टॉस. त्याच्यावरती चढवलाय प्रहार. म्हणूनच म्हटलं आता ना अरे कंदील जरी सूर्याची बरोबरी करत नसला तरी देखील अंधारात त्या कंदिलाचं महत्व वाढतं. यावेळी पहा या फलंदाजाने आपली व्हॅल्यू वाढवली आहे. त्याने ठोकलाय आणखी एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये सूरज हे नाव. सूरज तळपलाय. म्हणूनच म्हटलं होतं ना कोणतरी इथे जाईल हसवून तर कोणतरी जाईल इथे फसवून. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना लाजिवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज 2 बॉल 2 षटकार. हो यावेळी पहा यॉर्कर लेन. तदनंतर मात्र स्ट्रेट हिट समोरच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. सूरज यांना रोखलंय. धावसंख्येकडे जर नजर वळवली 36. काय सुंदर आकडा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला गोलंदाज आणि फलंदाज एकमेकाकडे पाहत आहेत. 36चा आकडा. 36 गुण जुळालेत मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा इथे सांगितलंय अरे नात तुझं न माझं भलतच द्वाड आहे. अरे तू खट्याळ तर मी ही लवाड आहे. मैदानाच्या आतमध्ये खट्याळ आणि लबाड ही डावगिरी ही डावपेच सुरू आहेत. गोलंदाज आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युद्ध रंगतायत.
हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, सरळ सीमा रेषे पार आलाय तो क्रॅकिंग चौकार. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड कडे जर नजर वळवली ना तर 40 धावा या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळालेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 3 षटकारांच्या अखेरीस. स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल नजरा वळवाव्या लागतील. 40 धावा आपण पाहिलं ना तर एका बाजूला साई स्पोर्ट्स येल्लोर तर दुसऱ्या बाजूला दख्खन पन्हाळा हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. दादा संघ आहेत. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी ही पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक एंड वरती सूरज आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती ललित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या पाठीमागे 40 धावा. एक फलंदाज तर बाद झालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे तानाजी खांडेकर. निवेदन असेल या मॅचच्या दरम्यान आम्ही एक अनाउन्समेंट करू इच्छितो. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या स्पर्धेमध्ये अंतिम पारितोषिकांमध्ये जे जे संघ गेलेत त्यांनी नोंद घ्या. यावेळी पहा ऑन साईडला खेळलाय, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग दी कार्पेटने फील्ड करत असताना कुठेतरी चूक झाली आहे. त्याच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. 42 धावा. आम्ही पुन्हा एकदा निवेदन करू की ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये प्राइजसाठी ते क्वालिफाय झालेत त्यांनी मात्र नोंद घ्या. यावेळी पहा सूरज यांचा रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील ते बाद. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती डेंजरस सिच्युएशन मध्ये आणि नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलंय हा नो बॉल आहे. चला ज्या ज्या संघाने क्वालिफाय केलंय या स्पर्धेमध्ये त्या सर्व संघाच्या संघ नायकांनी बरोबर 6 वाजता मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आपण लॉट पाडणार आहोत याची देखील नोंद घ्या. पहा इथे आमच्यापर्यंत नावं आलेली आहेत ग्रामीण विभागामधून. कडवे या गावच्या संघनायकाला निवेदन आहे, कोळगाव या गावच्या संघनायकाला, आणि तदनंतर मात्र मलकापूर या गावच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आपण जर टीव्ही वरती लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर नक्कीच या गोष्टीची नोंद घ्या. स्ट्राईक एंड वरती ललित जे आघाडीला आलेत. नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित. आजचा दिवस फार खास आहे रोहितसाठी, चर्चा होईल. हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फॉरवर्ड मिड विकेटमध्ये पाहायला मिळाले. तिथून मात्र त्यांनी फील्ड केला, थ्रो केला, कंप्लीट केली गेली ती 1 धाव. या एका धावेने धाव संख्या 43. 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे ती धाव संख्या. रोहित स्ट्राईक एंड वरती पहा आज हिटमॅन रोहित शर्मा यांचा वाढदिवस. हो 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 यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. मात्र या ठिकाणी आमचे स्कोरर विकास यांनी सांगितलंय 1 धाव अतिरिक्त आहे जी नोची, ती आम्ही मोजली नव्हती, ती ऍड केली जाते. धावसंख्या 45. 45. चौथं षटक. तानाजी यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साईडला थोडेसे वाईडिश लॉंग ऑनला आलेत. खारी केलाय तो रनिंग हँड कॅच. संपलाय ललित यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन ललित.
चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. संघनायक नोंद घ्या. पहा शशिकांत यादव हे नाव आपण पाहिलं. भावपूर्ण श्रद्धांजली देखील आपण दिली. चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. बोथ टीम्स टॉस साठी यायचंय. हो 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 यावेळी पहा पहिलाच बॉल डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि मिळवलाय तो झेल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन तो झालाय फेल. भारती स्पोर्ट्स बॉस आणि तदनंतर मात्र मरीबाई स्पोर्ट्स पेरिड या दोन्ही संघांना आम्ही निवेदन आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा फलंदाज आला त्याने ठोकला तो मॅग्निफिसंट एक जबरदस्त टोलेजंग षटकार. 6 धावा. या 6 धावेने मात्र धाव फलकावरती आपण नजर पाहिली तर धाव संख्या 51 म्हणजे 4 षटकाच्या पाठीमागे 51 धावा धाव फलकावरती लगावल्यात. चला टॉस साठी यायचंय.
धन्यवाद. पहा पूर्वार्धामधला खेळ संपलेला आहे. उत्तरार्ध मधल्या खेळाकडे आपण जातो आहोत. धावसंख्येवरती धावसंख्या आपल्याला चेस करायची आहे. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 52 धावा. आम्ही पुन्हा एकदा नियमावली सांगत आहोत. इथे 12th मान मस्ट असेल. पहिलाच बॉल डॉट येतोय. पहा क्षेत्ररक्षण करणारी जी टीम आहे त्यांना एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे. दख्खन पन्हाळा या संघाच्या 12व्या खेळाडूने इथे दखल घेतली आहे, मागणी केली आहे. तुमचा 12th मॅन इथे नाही आहे, त्यामुळे 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. पहिलाच बॉल त्यानंतर मात्र लॉफ केलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली वेट आणि वॉच. विकेटचं पतन होईल का? नो बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. कहाणी में ट्विस्ट, चाय में शक्कर. पहा ट्विस्ट निर्माण झालंय. गोड गुलाबी चेहरा हसरा मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे ऑब्जेक्शन. वेट पंच 1 मिनिट थांबायचंय. 1च मिनिट थांबायचंय. आक्षेप घेतलाय त्याच्यावरती काही चर्चा चालू आहे. चला, जो 2 रनची पेनल्टी होती त्या आमच्या ऑफिशियल्सला तो खेळाडू काही माहिती देऊन बाहेर गेला होता, त्यामुळे ती पेनल्टी अनऑथराइज अशी ग्राह्य धरली आहे. चला, या ठिकाणी ती पेनल्टी बाद केली आहे. म्हणजे तुम्हाला 52 धावा चेस करायच्या आहेत याची नोंद घ्या. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जलसिंग फाडिल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा मिस टाइम आहे, तरी देखील 1 धाव. या धावसंख्येने मात्र धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळाले. नाव आहे विशाल. विशाल याने मात्र विशाल धाडस केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. फॅब्युलस एफर्ट्स. हो हो, यावेळी पहा बॅटची एज घेतली आहे पंचाकडे दाद. पंचांनी ती धाद मात्र फेटाळून लावली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धाव संख्या बिनबाद 5 धावा. 5 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह झाले मैदानाच्या आतमध्ये. काय घडलं? नॉन स्ट्राईक एंड वरती नाही, स्ट्राईक एंड वरती. थ्रो मस्ट होता, मात्र सेफ झोन आहे. 1 धाव. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या पाठीमागे स्कोर कार्ड वरती धाव संख्या बिनबाद 6. येऊ द्या डीजे.
मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. 1 बॉल अजूनही बाकी आहे. चर्चा होते विशाल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये जलसिंग सारख्या फलंदाजाला रोखून धरलाय. हो 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 यावेळी पहा पुन्हा एकदा मिस फाईट होतीये. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाकडून झालेली चूक बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल ती 1 धाव. एका षटकाच्या पश्चात बिनबाद 7 धावा. यावेळी आडव्या बॅटने क्रॉस द लाईन डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग क्रॅकिंग षटकार. लागलेला ब्रेक मैदानाच्या आतमध्ये गाडी थांबवली होती. आता मात्र एक्सेलेटर वरती पाय दिलाय. टॉप गिअर मध्ये टाकले. पुढचा बॉल. हो 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 यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय सरळ 13 या आकड्यावरती. माफ करा 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज संभाजी. हो 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 याही वेळी उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6. 6 धावा. जयसिंग पाटील. जलसिंग पाटील हे नाव आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल. हो यावेळी पहा जलसिंगने सांगितलंय अरे समंदर तो उल्टा सीधा बोलता है सलीके से तो प्यासा बोलता है. देखो क्या बल्लेबाजी है. बल्लेबाज का बल्ला बोलता है. ठोकलाय षटकार. 6 धावा. कंसिक्युटिव्ह 3 बॉल 3 षटकार. जलसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये आले. चला बॉल द्यायचा आहे पंचांपर्यंत. आयोजन कमिटीला निवेदन आहे. विश्वजित चाळके अध्यक्ष महोदय. पहा या 3 षटकारानंतर मात्र स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सरळ
26 या आकड्यावरती एक फलंदाज तर बाद झालाय. जयसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. या अगोदरची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. ललित त्यांच्या साथीला सँडी सूरज, मात्र आता जलसिंग. ओहो हो, यावेळी पहा लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलाय आणि त्याने सांगितलंय अरे जिद है जुनून है हौसला है. अरे जिद है जुनून है हौसला है, कल तेरी बारी थी ना अब मेरी बारी है. बारी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जलसिंग पाटील. चार बॉल 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये. 5वा येईल का? हो हो, यावेळी स्विंग झालाय. डॉट झालाय का? नाही. पहा काय घडलंय, बॅट एज आहे का? तदनंतर मात्र पहा फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळाल्या त्या 2 धावा. पंच सांगतायत बेसिडीज बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा अंकित केल्या जातील. धावफलकाकडे नजर वळवली आहे. धाव संख्या 34, 34 धावा धावफलकावरती. संभाजी यावेळी पहा फुलर लेनचा बॉल आला तसा डिस्पॅच केलाय, षटकार ठोकलाय. जलसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडू 5 षटकार या पठ्ठ्याने या मॅच मध्ये खेळलेत. जलसिंग पाटील हे नाव, कमालीची फटकेबाजी. पहा स्कोर कार्ड कडे नजर वळवली आहे. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अनेक वेळा येणारी मॅच 12 बॉल 12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये काहीतरी लयलीला करावी लागेल. नेत्रदीपक फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र कदम 1-60 टाकावे लागतील. जोडीने खेळी करावी लागेल. डॉट बॉल विकेटचं पतन संघाला तारू शकतं. आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स येल्लोर या संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. येल्लोर संघ काय किमया करेल? गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वाचं षटक, निर्णायक षटक. कुलदीप हे गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. कुलदीप गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर फलंदाज प्रमोद ज्या आघाडीला आलेत. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे प्यास लगी है गजब की, अरे प्यास लगी है गजब की, पानी में जहर था, पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ये तो अजब कश्मकश है. या हर गेंद सीमा रेषा के पार है. आणखी एक ठोकलाय तो षटकार. 6 धावा. कुलदीप गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला डॉट आल्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलं गेलं. हो हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. डॉट बॉल नाही तर वाईट येतोय. पंचांनी सांगितले की अवे फ्रॉम द बॉडी, गाईडलाईन आणि गाईडलाईनच्या बाहेर जाणारा हा बॉल ट्रॅम्प लाईन वरतून बाहेर गेलाय. पुढचा बॉल. हो हो, यावेळी पहा मॅच फिनिश करेल का? नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स मध्ये कलेक्ट केला गेलाय. तदनंतर मात्र थ्रो केलाय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 ने वाढली आहे. जाऊन पोहोचली आहे सरळ 48. अजूनही 49. 3 धावेंची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मस्ट असतील त्या 3 रन्स. 1 हँडेड, सिंगल हँडेड. पन्हाळा दख्खन हा संघ
मैदानाच्या आतमध्ये लयलीला करतोय. हो यावेळी पहा फिनिश ऑन स्टाईल प्रमोदने संपवलाय सामना आणि विजयी षटकार मिळाल्या त्या 6.